धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करा. खासदार डॉक्टर शोभा बच्चवांसह सर्वपक्षीय एसपींना निवेदन. धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी गुरुद्वार येथे उमेद माडुदे या नराधमाकडून भ्याड आणि अमानुष हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अत्यंत दुर्दैवी, खेदजनक, सामाजिक सौहार्द बिघडवणारा असून या हल्ल्यात बाबा धीरज सिंग यांना गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यूशी झुंज देताना देहांत झाला. ही घटना अत्यंत खेदजनक, वेदनादायक असून त्यामुळे शहरातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी, असंतोष निर्माण झाला आहे. धुळे जिल्हा नेहमीच शांततामय जिल्हा राहिला असून अशा घटनांमुळे कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने संवेदनशीलतेने कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी सर्वपक्षीय या ठिकाणी नेत्यांना सोबत घेत आज एसपींची भेट घेतली व निवेदन दिले. या संदर्भात एसपींनी देखील याबाबत तपास सुरू असून लवकरच गुन्ह्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले. त्याचबरोबर डॉक्टर शोभा बच्चव यांनी देखील सांगितले की संबंधित आरोपीस कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या समवेत डॉक्टर शोभा बच्चव यांच्यासह या ठिकाणी निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, त्याचबरोबर बाबा धीरज सिंग यांचे परिवारासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर खूप मोठे संत होते, अतिशय चांगले होते. यामध्ये सगळ्यांचं ऐक्य राहावं आणि शांतता राहावी याच्यासाठी प्रयत्न असायचे. पुन्हा त्या याच्यामध्ये ते नव्हते आध्यात्मिक आपण घेतलेले त्याला याच्या मागे गुण आहे किंवा त्याने असं का केलं त्याच्या संदर्भामध्ये काहीच सगळ्यांच्या भावनामध्ये ते आहेत. सर्व पक्ष आणि सर्व धर्मीय आलेले आहेत. एसआयटीचा पार्ट आहे. धुळे शहर पीआय पण त्या एसआयटीचा 505 लोकांची एसआयटी तयार केलेली आहे. याच्यामध्ये हा जो आरोपी आहे तर त्याला अटक केलेली आहे. त्याचा 6 दिवस पीसी आपण घेतलेला आहे. त्याला कालपासून